भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं. मग एकानं कीर्तानं शंका घेतली, मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं? उत्तर आहे भोगावं लागतं. भोगायचं जायचं, भोगायचं नाही. इथं कोणी भोगेल का? महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसं सोडील? तुम्हाला कसं सोडील? स्वतःचा बाप सोडला नाही. बसणारे माणसं डोकं खाजवा. 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम. 56वी पिढी राम, 56वी म्हणजे दशरथ 55वी पिढी रामाची 55वी पिढी होती. आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती. रावणाची 4थी पिढी होती. पुल ब्रह्मदेव, पुल काश्यप, पुलश्य आणि रावण, ही 4थी पिढी होती. रावण सीता पळवायला आला. आतापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही.